हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स वन्स अगेन. तर बरेच दिवस झाले, आता जवळपास 13 days हॅव पास्ट. आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे आणि 99 का पॅकेज रिअली खूपच मुलांकडून प्रतिसाद भेटतो आहे चांगला, आणि रिव्ह्यूज खूप चांगले येत आहे मुलांकडून, आणि सगळ्यांना आपली टेस्ट सिरीज आवडते. थँक्यू फॉर दॅट. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही विचार करत असाल की आता काय नवीन. टेस्ट सिरीज तर लॉन्च झाली, नोट्स लॉन्च झाले, WRDचे स्ट्रॅटेजी जी म्हणतो ना आपण, ऑपरेशन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. सो आता काय फ्रेंड्स, तर काही स्टुडंट्स ज्यांनी आपली टेस्ट सिरीज दिली होती, प्रत्येक गोष्टीचं एक रिझन असतं यार. व्हिडिओ पण बनवतोय म्हणजे काहीतरी रिझन असलं पाहिजे ह्या व्हिडिओ मागचं. तुम्ही एक्झाम जी क्रॅक करताय त्याच्या मागं पण काही रिझन असलं पाहिजे. तर त्याच हेतून आपल्याकडे एक कारण आहे, ते म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी जेव्हा टेस्ट दिली आपली, त्या टेस्टमध्ये त्यांना काही क्वेश्चन्समध्ये डाऊट्स आले. ठीक आहे, काही लपवायचं नाही आहे. सो काही डाऊट्स आले, ते डाऊट्स होते हायड्रोग्राफ रिलेटेड. काही मुलं म्हणले की हायड्रोग्राफचे जे क्वेश्चन्स असतात, ट्रायंग्युलर युनिट हायड्रोग्राफ, व्हेरियस युनिट हायड्रोग्राफ्स वगैरे, त्यामध्ये डिस्चार्ज, व्हेरियस काय काय गोष्टी फाइंड करा म्हणतात, रन ऑफ. तर तिथं मुलांना एकतर कॅल्क्युलेटर WRDला अलाउड नाही आहे. ठीक आहे, वन स्टेज एक्झाम आहे, कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स करायचे ते हाताने करायचे. तर काही मुलांना अवघड जात होतं की लेंदी होतो आहे, कॅल्क्युलेशन्स थोडे टफ आहेत, तर तुम्ही सोपे करून घ्या, काहीतरी अशी ट्रिक काढा, हायड्रोग्राफ सॉल्व होईल, लक्षात राहील आम्हाला फॉर्म्युलेज. तर मी आजचा व्हिडिओ ह्यावरच बनवला आहे की जे वेगळे टाईपचे तुम्ही हायड्रोग्राफ्स बघता, कुठले फ्रेंड्स, हायड्रोग्राफ आपण डिटेल सोल्युशनमध्ये तर सगळं दिलेलंच आहे कसं सॉल्व करायचं, पण आपण एकदा बघूया. वेगळे हायड्रोग्राफ्स आहेत. हायड्रोग्राफची जी कन्सेप्ट होती ती एल के शर्मन युनिट हायड्रोग्राफची कन्सेप्ट दिली या माणसानी 1932ला. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. 1932ला जेव्हा सुरुवात झाली हायड्रोग्राफची, त्यांनी फ्लडचं जे म्हणतो ना आपण सर्वे करून एक ग्राफ प्लॉट केला, डिस्चार्ज वर्सेस टाईमचा. ठीक आहे, लास्ट 20 years फ्लड्सचा ॲनालिसिस करून डिस्चार्ज वर्सेस टाईमचा एक ग्राफ प्लॉट केला, आणि त्या ग्राफला आपण नाव देतो हायड्रोग्राफ. खूप डिटेलमध्ये तर सांगणार नाही आहे, कारण हा बेसिक व्हिडिओ नाही, हा ट्रिक व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की हे जे हायड्रोग्राफ बनतात, इट इज नॉट नेसेसरी की ते बेल शेपच पाहिजे, इट कॅन बी ऑफ एनी शेप. ठीक आहे, फर्स्ट गोष्ट लक्षात ठेवा, हायड्रोग्राफसाठी इट कॅन बी ऑफ एनी शेप, म्हणजे तो असतो ट्रायंग्युलर शेपचा पण असू शकतो, तो तुमचा ट्रॅपेझॉइडल शेपचा पण असू शकतो, तो रेक्टँग्युलर शेपचा पण असू शकतो, किंवा इनफायनाईट हायड्रोग्राफ्स मिळून आपल्याला बनतात एस कर्व हायड्रोग्राफ, एस कर्व. तर ह्या पण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्यांचे फॉर्म्युले मुलांना जड जातं. सो आजचा व्हिडिओ हाच आहे की हे सगळे ग्राफ्स ॲनालिसिस कसे करायचे. एस शेप आला तर सॉल्व कसं करायचं, ट्रायंग्युलर आला तर कसं, ट्रॅपेझॉइडल आला तर कसं, रेक्टँग्युलर आला तर कसं, नॉर्मल हायड्रोग्राफ पण आला तर कसं सॉल्व करणार तुम्ही. सगळ्यात पहिले सॉल्व करायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजे हायड्रोग्राफच्या. त्या बेसिक गोष्टी 2 मिनटात सांगतो मी. बघा, हायड्रोग्राफमध्ये जेव्हा हा तुम्ही ग्राफ प्लॉट करता यार, हायड्रोग्राफ जेव्हा हा ग्राफ प्लॉट करता, ठीक आहे, असा जो तुमचा आहे, ह्याला म्हणतो आपण बेस पिरियड. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो बेस पिरियड. आणि जो वाय ॲक्सिसला जो तुमचा प्लॉट असेल, ही झाली एक्स ॲक्सिस, ही झाली वाय ॲक्सिस. बेस पिरियड मेजर करतो आपण आवर्समध्ये, टाईम जो लागलेला आहे, आणि त्यानंतर जो वाय ॲक्सिसला असतो तो डिस्चार्ज असतो. ठीक आहे, सगळ्यांना माहीत असेल, मीटर क्यूब पर सेकंडमध्ये मेजर करतो आपण कुठलाही डिस्चार्ज मीन्स वॉट, डिस्चार्ज मीन्स एरिया इंटू वेलॉसिटी, मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, तर आता बघा, बेस पिरियड झाला, डिस्चार्ज झाला. अजून एक गोष्ट आहे फ्रेंड्स हायड्रोग्राफमध्ये, ती म्हणजे आहे पी, रन ऑफ. आरनी डिनोट करतो आपण. आता हे रन ऑफ कशाचं प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आहे पीचं. पी म्हणजे प्रेसिपिटेशन. रन ऑफ आलाय कुठून, एक्झॅक्ट आलाय तो प्रेसिपिटेशनमधून आलाय. कसं, हे बघा, सपोज दीज आर क्लाउड्स,
क्लाउड्स, आणि इथं तुमची लँड आहे. ठीक आहे. ह्या क्लाउड्समधून फ्रेंड्स काय होतं, प्रेसिपिटेशन होतं. ठीक आहे. प्रेसिपिटेशन हेला म्हणतो आपण पी. रेन असेल, स्नो असेल, काही प्रेसिपिटेशन किंवा रेन जो आहे तो इनफिल्ट्रेट होतो. इनफिल्ट्रेट म्हणजे अंडरग्राऊंड जातो. काही पाणी जे आहे ते इनफिल्ट्रेशनमध्ये जातं, आणि जे उरलेलं पाणी आहे ते लँडवरून फ्लो करतं. त्याला म्हणतो ओव्हरलँड फ्लो, ओव्हरलँड किंवा रन ऑफ पण म्हणतो आपण. ठीक आहे. आणि जो पार्ट आहे पाण्याचा क्लाउड्समधल्या जो जमिनीच्या वरून फ्लो होतो त्याला म्हणतात रन ऑफ. तर रन ऑफ म्हणजे काय झाली, ही काय झाली, ही डेप्थ झाली पाण्याची डेप्थ झाली, ही सेंटीमीटरमध्ये मेजर करतो मग आपण. सो रेनला पण आपण काय करतो, सेंटीमीटर्समध्ये मेजर करतो. तसंच रन ऑफ इज अ पार्ट ऑफ रेन, तो त्याला पण तुम्ही काय करणार, सेंटीमीटरमध्ये मेजर करणार. ठीक आहे. तर या गोष्टी आल्या असतील तुम्हाला लक्षात. तर आता तुम्हाला एक्झाममध्ये एक्झॅक्ट क्वेश्चन कसा येतो ह्याच्यावर मला आता जास्त फोकस करायचं आहे. या बेसिक गोष्टी मी ह्याच्यापेक्षा पण अजून खूप डिटेलमध्ये चांगलं शिकवलेलं आहे मुलांना, आणि त्या कन्सेप्ट डोक्यात गेलेले आहेत आपल्या क्लासच्या मुलांना. पण हे जे नॉर्मल नवीन मुलं जे टेस्ट सिरीजला जॉईन झाले आहेत त्यांना ह्या कन्सेप्टचा प्रॉब्लेम, म्हणून मी फक्त ही कन्सेप्ट खास करून त्यांनी त्या पेड स्टुडंटसाठी देतात, आणि त्यांना त्यांच्या थ्रू कळावं, बाकीच्या स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना पण फायदा व्हावा. कारण आज फ्रेंड्स तो डाऊट आहे 10 स्टुडंट्सला, उद्या तो डाऊट जाईल 50 स्टुडंट्सपर्यंत, नेक्स्ट तुम्हाला अजून जास्त लोकांना डाऊट येईल. तर एवढ्या सगळ्यांना समजवत बसण्यापेक्षा मी विचार केला की एक व्हिडिओ जर बनवला तर सर्वांपर्यंत इझिली पोहोचून जाईल. ठीक आहे. सर्वांचे डाऊट जेवढे पण आहेत तेवढे आपल्याला सॉल्व करता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर बघा, लक्ष द्या, महत्त्वाचा पार्ट एक्झाममध्ये तुम्हाला विचारणार का हायड्रोग्राफमध्ये, जो हा हायड्रोग्राफ आहे फ्रेंड्स, डिस्चार्ज आणि टाईम, आणि इकडे जो आहे तो तुमचा रन ऑफ. तर एक्झाममध्ये तुम्हाला 4 गोष्टी, 4 थिंग्स हायड्रोग्राफच्या विचारतात. या 4 गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. त्या कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे तुम्हाला डिस्चार्ज काढायला लावतील, कॅल्क्युलेट करा म्हणतील, इथं डिस्चार्ज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावतील, काय कॅल्क्युलेट करायला लावतील तुम्हाला, रन ऑफ, रन ऑफ. तिसरी गोष्ट कॅल्क्युलेट करायला लावतील ती बेस पिरियड. ठीक आहे. आणि लास्ट थिंग, हे सगळं कशावर चालू आहे, हे सगळं एका लँडवर चालू आहे, जिथं पाऊस पडतो आहे त्यातून तुम्ही मेजर करताय, तर त्याला काय म्हणतो आपण, कॅचमेंट एरिया, जिथं पाणी साठतं. सो कॅचमेंट एरिया. ठीक आहे. कॅचमेंट एरिया एला आपण डिनोट करू त्याला. तर हा एक अननोन विचारला जाऊ शकतो. हां. तर आता ह्याचं पहिले युनिट सेट करा. एक्झामनी स्टँडर्ड एक्झाममध्ये ह्याचे युनिट सेट आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला त्याच गोष्टी, तेच युनिट डोक्यात ठेवायचे आहेत की बघा आपल्याकडे 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, क्यू, बी, ए आणि आर. ह्या 4ही गोष्टी 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आहे, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग युनिट्स. डिस्चार्ज आपण मेजर करणार मीटर क्यूब पर सेकंड्समध्ये, बेस पिरियड आपण मेजर करणार आवर्समध्ये, एरिया आपण मेजर करणार किलोमीटर स्क्वेअरमध्ये, आणि रन ऑफ मेजर करणार सेंटीमीटरमध्ये. तर आलं लक्षात. डिस्चार्जला मीटर क्यूब पर सेकंड, बेस पिरियडला आवर्स, एरिया किलोमीटर स्क्वेअर्समध्ये, आणि रन ऑफ जो मेजर करतो आपण सेंटीमीटर्समध्ये. तर आता एक्झाममध्ये तुम्हाला ह्या 4 पैकी कुठलीही एक गोष्ट फाइंड करा म्हणतील. त्यासाठी तुम्हाला पहिले ह्या चौघांमध्ये रिलेशन काय आहे, रिलेशन, व्हॉट इज द रिलेशन फाइंड करा. म्हणजे असं थोडी फाइंड करू शकतो काही पण, त्यासाठी एक डाटा दिला जातो तुम्हाला, पण तो डाटा वापरून तुम्हाला पहिले त्याचा एक फॉर्म्युला किंवा आपल्या भाषेत रिलेशन, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस अँड दिस 4 पीपल. ठीक आहे. तर सिम्पल एक रिलेशन आहे, एक बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा कायमचा, की एरिया ऑफ हायड्रोग्राफ गिव्स व्हॉट, एरिया ऑफ हायड्रोग्राफ्स गिव्स व्हॉट. आता सपोज एरिया ऑफ हायड्रोग्राफ्स मी म्हणलं क्वेश्चन मार्क आहे, मला पण माहिती नाही, पकडून घ्या, आय नो, बट स्टील मी असं कन्सिडर करतो की मी पण एक नवीन स्टुडंट आहे आणि मला एरिया ऑफ हायड्रोग्राफ इज इक्वल टू व्हॉट हे माहीत नाही. तर आपण कॅल्क्युलेट करूया. बघा कॅल्क्युलेशन कसं करणार, वेट, कॅल्क्युलेट करूया आपण. बघा हा तुमचा ग्राफ आहे, खाली काय म्हणलं तर बेस पिरियड म्हणजे आवर्समध्ये, आणि जो वाय ॲक्सिसला आहे तो डिस्चार्ज, तो मीटर क्यूब पर सेकंड्समध्ये. तर ह्या हायड्रोग्राफमध्ये सपोज मी एक स्ट्रिप घेतली, त्याला रेक्टँग्युलर कन्सिडर केलं, रेक्टँग्युलर, तर त्याचा एरिया काय करणार फ्रेंड्स तुम्ही,
एल इंटू बी, एरिया ऑफ रेक्टँगल वॉट, एल इंटू बेस इंटू हाईट किंवा बेस इंटू हाईट, एवढंच आहे. तर बघा बेस जो आहे त्याला बी म्हणू, हाईट त्याला काय म्हणू, क्यू, हाईटला काय म्हणू, क्यू, क्यू म्हणजे तुमचा डिस्चार्ज. तर बघा बेस पिरियड जो आहे तुमचा मेजर करतो आवर्समध्ये आणि टाईम जो आहे तो मीटर क्यूब पर सेकंड्समध्ये. ठीक आहे. तर बघा मीटर क्यूब पर सेकंड, सेकंड्सला तुम्ही कन्वर्ट करू शकता आवर्समध्ये. तर आवर्समध्ये कन्वर्ट केलं तर आवर्स अँड आवर्स विल कट, उरलं काय मीटर क्यूब, उरलं काय मीटर क्यूब. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एरिया ऑफ हायड्रोग्राफ देतं काय, इट गिव्स व्हॉल्यूम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन, हेच लक्षात येत नाही मुलांच्या, बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. आणि आपल्या डिप्लोमा स्टुडंट्समध्ये इतका डेप्थमध्ये कोणी शिकवायला जात नाही, हे खरंच वाईट आहे. प्रोफेसर्सला बऱ्यापैकी एवढं बेसिक कन्सेप्ट्स त्यांना पण त्यांच्या डिप्लोमाला मे बी शिकवल्या गेल्या नसतील, म्हणूनच त्यांची पण मी चूक कन्सिडर करत नाही. प्रोफेसर इज त्यांच्या जागी इज द बेस्ट. ठीक आहे. कुठल्याही टीचरला आपल्याला नावं ठेवायची नाही आहेत. सो बघा, जर मी म्हणलं की एरिया ऑफ हायड्रोग्राफ, जसं मी म्हणलं की तुम्हाला काय भेटतं, डिस्चार्ज वर्सेस टाईम, आणि त्याचा जर तुम्ही स्ट्रीप कन्सिडर केली आणि क्यू इंटू टीचं जर केलं तर काय भेटलं तुम्हाला, व्हॉल्यूम. हे लक्षात आलं. हे तर लक्षात इझिली यायला पाहिजे की एरिया ऑफ हायड्रोग्राफ आहे, एरिया ऑफ हायड्रोग्राफ काय भेटतं, व्हॉल्यूम भेटतं. हे लक्षात आलं. सो अजून एक गोष्ट यामध्ये, अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे एरिया ऑफ हायड्रोग्राफ तर तुम्हाला कळलं की व्हॉल्यूम आहे. आता व्हॉल्यूम म्हणजे काय एक्झॅक्ट, व्हॉल्यूम म्हणजे कुठल्या टर्म्समध्ये मेजर करतो, मग कुठल्याही गोष्टीचं व्हॉल्यूम मेजर करतो आपण कशामध्ये, एल इंटू बी इंटू एच, बेसिक फॉर्म्युला व्हॉल्यूमचा एल इंटू बी इंटू एच. ह्यामध्ये जो आपण एल इंटू बी कन्सिडर केला आहे त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला कॅचमेंट एरिया, त्याला कॅचमेंट एरिया, एरिया लँड जे तुमचं पाऊस पडणार आहे जिथं, इथून ह्याला आपण बी कन्सिडर केलं बेस, ह्याला कन्सिडर केलं लेंथ. तर एल इंटू बी हा काय झाला, हा पूर्ण एरिया झाला. तर आलं लक्षात मित्रांनो की कसं काढायचं व्हॉल्यूम. तर एकदम बेसिकने चाललो आहे मी, गडबड करू नका. तुम्हाला ही गोष्ट समजायला थोडा टाईम जाईल, पण जे लास्टला मी ट्रिक देणार आहे विदिन फ्यू सेकंड्स गॅरंटी के साथ तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. पण त्यासाठी ही गोष्ट समजावी लागेल, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत राहावा लागेल. अशी गोष्ट कुठलीही कळत नाही एकदम, आणि एकदम कळू पण नाही यार, शॉर्टकट पण वापरावा ना, पण त्याच्या आधी एक प्रोसेस असावं, त्याच्यामागे एक लॉजिक असायला पाहिजे. ठीक आहे. तर म्हणून आपण कुठल्याही हवेत गोष्टी फेकत नाही. सो लेट्स डू. आता आपण पोचलो तो बरोबर एंड पॉईंटला. तर काय भेटलं तुम्हाला लक्षात आलं, एरिया ऑफ हायड्रोग्राफ गिव्स व्हॉल्यूम, आणि मी म्हणलं होतं की व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू हाईट. तर एरिया तर का आला तुम्हाला, हा जो लँडचा एरिया तो, पण जी हाईट आहे ही कशाची हाईट असते, हे जे मी म्हणलं की जे रन ऑफ आहे, जे जमिनीच्या वर पाणी जातं, ठीक आहे, जमिनीच्या वरून जे फ्लो होतं त्याची एक डेप्थ असते, ती म्हणजे एच, त्याला आपण म्हणा आर पण म्हणू शकता, रन ऑफ म्हणू शकता. सो मी कसं लिहिणार फ्रेंड्स इक्वेशन, क्यू इंटू बी, जसं म्हणलं होतं हा आपला हायड्रोग्राफ डिस्चार्ज वर्सेस बेस पिरियडचा, ठीक आहे, बेस पिरियडचा. मग ह्याला आपला जो एरिया काढला इज इक्वल टू हाईटला आपण म्हणलं ए कॅचमेंट एरिया इंटू आर. तर तुम्हाला हेच रिलेशन दाखवायचं होतं जे मी वर सांगितलं होतं की हे चार गोष्टी ज्या आहेत, चार गोष्टींमध्ये काय रिलेशन आहे, 1 2 3 4, हे जे म्हणलं होतं मी की क्यू बी इज इक्वल टू ए आर, हे रिलेशन आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही जर मी तुम्हाला डायरेक्टली ही गोष्ट सांगितली असती क्यू बी इक्वल टू ए आर, तर तुम्ही विचार केला असता असंच का, तर लक्षात आलं का, हे लॉजिक आहे. एरिया ऑफ हायड्रोग्राम इज कॉल्ड व्हॉल्यूम. तर खूप बेसिक मी तुम्हाला हे समजवलं आहे. तर आता फ्रेंड्स माझी इच्छा आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, क्यू बी इज इक्वल टू एक्स म्हणूया आपण, एक कॉन्स्टंट आहे इंटू ए आर. तो फक्त कॉन्स्टंट तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा प्रत्येक हायड्रोग्राफ तो ट्रायंग्युलर शेप असू दे, ट्रॅपेझॉइडल पडू दे, अजून यस कर्व पडू दे, कुठलाही शेप पडू दे, रेक्टँग्युलर पडू दे, तुमचा प्रत्येक हायड्रोग्राफ सॉल्व्ह होणार आहे. कुठल्या ट्रिकने, आपल्या क्यू बी इज इक्वल टू एक्स इंटू ए आर. एक्स पाहिलं तर मी रेडमध्ये करतो, ही एक्सची व्हॅल्यू काय आहे आपण त्या शेपनुसार आपण डिसाईड केलेली आहे व्हॅल्यू. ठीक आहे. तर ठीक आहे, आपण बघूया आता, जाऊया पुढच्या पेजवर, नेक्स्ट पेजवर हायड्रोग्राफच्या, बघूया आता ट्रिक आपली.
सिव्हिल ॲडिक ट्रिक टू सॉल्व द हायड्रोग्राफ विदिन सेकंड्स. आता तुम्हाला इझी जाईल. बघा इथं ट्रायंग्युलर हायड्रोग्राफ असंच तुम्हाला काहीतरी एक्झाम्सला देतात. एक ट्रायंग्युलर हायड्रोग्राफ तुमच्या स्क्रीनवर दिसतं. त्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे वाय ॲक्सिसवर जो आहे तो आहे डिस्चार्ज, त्याला म्हणतो आपण मीटर क्यूब पर सेकंड्समध्ये. बेस पिरियड जो आहे आवर्समध्ये. ही सवय लावा यार, हायड्रोग्राफ बघितलं की त्याची युनिट्स तुम्हाला डिसाईड करता आले पाहिजे. ठीक आहे. आर म्हणजे जो आहे रन ऑफ सेंटीमीटर्समध्ये मेजर करणार आपण. ठीक आहे. तर ट्रायंग्युलर हायड्रोग्राफसाठी आपल्याला कुठलाही हायड्रोग्राफ असू दे, तुम्हाला काय म्हणणार त्यांनी, तुम्हाला 4 गोष्टींपैकी एक गोष्ट विचारणार. कुठली? क्यू बी इज इक्वल टू ए आर. ह्यामधलं तुम्हाला एक तर डिस्चार्ज विचारतील, बेस पिरियड विचारतील, एरिया विचारतील किंवा रन ऑफ विचारतील. तर हे 1 2 3 4 पैकी काही विचारतील. तर ट्रायंग्युलर युनिट हायड्रोग्राफसाठी जे म्हणलं होतं मी, ह्याच्या आधी एक एक्स कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर वर पण सांगितलं होतं, हा जो एक्स आहे तो ट्रायंग्युलर हायड्रोग्राफला फ्रेंड्स तो एक्सची व्हॅल्यू आहे. एक्सची व्हॅल्यू आहे किती? 5.5. रटून टाकायचा एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. कुठल्या ह्याच्यासाठी? ट्रायंग्युलर युनिट हायड्रोग्राफ. तर ट्रायंगल जेव्हा जेव्हा तुम्हाला देतील, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रायंगल देऊ द्या किंवा रेक्टँगल ठेवू द्या, ही तर बेसिक इक्वेशन आहे, क्यूब इक्वल टू ए आर. ठीक आहे. ह्यामध्ये फक्त तुम्हाला जी एक्सची व्हॅल्यू आहे ती ठेवायची आहे 5.5. सो आपला फॉर्म्युला काय झाला? क्यू बी इज इक्वल टू 5.5 ए आर. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही हायड्रोग्राफचं रिव्हिजन कराल, मी तुम्हाला सांगेन की ते पण कसं करायचं आणि किती करायचं. ठीक आहे. लास्टला ह्या पण गोष्टी सांगेन की ह्याला मी एक माइंड मॅप करून देणार आहे. तेवढाच माइंड मॅप लक्षात ठेवायचा. दॅट्स ऑल. तुम्हाला बाकी काही करायचं नाही आहे. बी इक्वल टू बेस पिरियड ह्यामध्ये. ठीक आहे. डी क्यू म्हणजे डिस्चार्ज, ए म्हणजे कॅचमेंट एरिया, आर म्हणजे रन ऑफ. मी सगळं समजवलं आहे कुठल्या गोष्टींची मिनिंग काय आहे. ठीक आहे. ट्रायंगलचं काय आलं? ट्रायंगलला कॉन्स्टंट काय भेटलं आपल्याला? 5.5. आता बघा, इन केस तुम्हाला ट्रॅपेझॉइडल विचारला, ट्रॅपेझॉइडलला फ्रेंड्स फॉर्म्युला चेंज होत नाही, सेमच आहे. ट्रॅपेझॉइडलला फॉर्म्युला चेंज होत नाही मित्रांनो, सेमच आहे. क्यू बी इक्वल टू 5.5 ए आर. किती सिम्पल आहे बघा. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला आपण वेगळा पाठ करायची गरज नाही. क्यू बी इक्वल टू 5.5 ए आर. पण एक फरक दिसतोय का? इथं जो बेस पिरियड आहे हा म्हणतो मी B1 आणि वर एक बेस पिरियड दिसायला याला म्हणतो मी B2. तर ह्या 2 बेस पिरियड, ह्यामध्ये 2 बेस पिरियड आलेले आहेत. इथं B2 दिसत नाही आहे कुठंच, फक्त एकच बेस पिरियड आहे तो बेसला. त्यामुळे इथं बेस आपण बी घेतला. पण इथं जो बेस आहे तो बी न घेता किती घेणार आहे? किती घेणार? तुम्ही इथं लॉजिक लावा थोडं. हा पण एक बेस आहे आणि हा पण एक बेस आहे. मग टोटल बेस घेणार ना. टोटल बेस म्हणजे काय होणार? बी लोअर आणि हे बी अप्पर म्हणू. तर बी लो प्लस बी अप इज इक्वल टू टोटल बेस पिरियड. म्हणून मी ह्याला म्हणलं B1 आणि B2 आणि ह्याचा एक फॉर्म्युला दिला B इक्वल टू B1 प्लस B2. तर आता तुम्हाला जेव्हा तुम्ही सॉल्व कराल कुठला ट्रॅपेझॉइडलवाला, तेव्हा तुम्हाला क्यू बी इज इक्वल टू ए आर हेच इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. 5.5 इथंमध्ये. तर क्यू बी इज इक्वल टू 5.5 ए आर हेच इक्वेशन लक्षात ठेवायचं. त्यामध्ये फक्त बी जो आहे तो टोटल बेस घ्यायचा आहे, B1 प्लस B2. दॅट्स ऑल. सगळं बाकी सेम आहे. तुम्हाला ट्रायंग्युलरसारखं सॉल्व करायचं आहे. एकदम सिम्पल. ठीक आहे. सोपं यार, एकदम बेसिकनी चालू आहे. एकदम सिम्पल ट्रिक काढलेल्या आहेत तुमच्यासाठी खास. आता बघा एस कर्वमध्ये पण सिम्पल आहे. हा पण वेरियस इनफायनाईट हायड्रोग्राफचा मिळून एक कर्व आपणला बनतो, तो आहे एस कर्व. ठीक आहे. एस कर्व त्यामध्ये एक इक्वेशन आहे डी क्यू इज इक्वल टू 2.77 ए बाय डी. ह्याचा वेगळा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला वेगळा पाठ करावा लागेल. यामध्ये पण तुम्हाला डीच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता बी, कारण हा पण एक ड्युरेशन आहे आवर्समध्ये. तर तोच इक्वेशन तो क्यू बी इक्वल टू 2.77 ए इंटू ए आर असतं. त्यामध्ये 2.77 कॉन्स्टंट आहे. आर आपण घेतो 1 सेंटीमीटर. आणि कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ म्हणतील, युनिट हायड्रोग्राफचाच अर्थ आहे, युनिट हायड्रोग्राफची एकच कन्सेप्ट आहे. त्यामध्ये जो जे म्हणलं तुमचं प्रेसिपिटेशन होऊन जे इनफिल्ट्रेशन होतं पाण्याचं आणि वर पाणी काही फ्लो होतं, ते जे वर फ्लो होतं ना रन ऑफ, तो 1 सेंटीमीटरचाच कन्सिडर केला जातो. 1 सेंटीमीटर ओनली. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणतील की युनिट हायड्रोग्राफ आहे, युनिट हायड्रोग्राफ, एकच लक्षात ठेवा, आर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. बस तिथंच खेळ आहे. सिम्पल आहे. ठीक आहे. तर बघा आता लास्ट मेथडला येऊया आपण. रेक्टँगल आलं तर काय? ट्रायंगलचं काय आलं, ट्रॅपेझॉइडलचं काय आलं, रेक्टँगलचं.
तर एस कर्वचं पण लक्षात आलं असेल. क्यू बी पण म्हणू शकता, याला आपण डी म्हणलं आहे, त्याला तुम्ही बी पण म्हणू शकता. क्यू बी इज इक्वल टू 2.77 इंटू ए. तर आर इथं आपण 1 सेंटीमीटर कन्सिडर केला, कारण हा एस कर्व जो बनतो तो युनिट हायड्रोग्राफमधून बनतो, युनिट हायड्रोग्राफ. सो 1 सेंटीमीटर पकडून चाललो तुम्ही, तर त्याला रन ऑफ म्हणून आपण कन्सिडर नाही केलं आहे. तुम्हाला कन्सिडर करायचं करा, पण त्याचा आन्सर 1च येतो, त्यामुळे ते दिसत नाही. सो 2.77. ठीक आहे. क्यूब इक्वल टू 2.77 इंटू ए. आणि इथे बीला पण तुम्ही ड्युरेशन पण म्हणू शकता, क्यू डी पण म्हणू शकता. ठीक आहे. डिस्चार्ज, ड्युरेशन, एरिया ऑफ कॅचमेंट हा जो असतो तो किलोमीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो, रन ऑफ सेंटीमीटरमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, खूप इम्पॉर्टंट थिंग आहे, एरिया फॉर युनिट हायड्रोग्राफ. जर तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ सॉल्व करायचं असेल तर एरिया कितीपेक्षा कमी पाहिजे, 5000 किलोमीटर, 5000 किलोमीटर स्क्वेअरपेक्षा कमी पाहिजे एरिया, तेव्हाच तुम्ही हा हायड्रोग्राफ अप्लाय करू शकता. ठीक आहे. युनिट हायड्रोग्राफ अप्लाय करू शकता. सिम्पल आहे. सो रेक्टँगलला पण तुमच्याकडं तेच इक्वेशन आहे. क्यू बी इज इक्वल टू 2.77 इंटू ए इंटू आर. क्यू बी इक्वल टू किंवा 1/2.77 केलं तर 0.36 येतं. ठीक आहे. 1.36 क्यू बी इज इक्वल टू ए आर असं पण म्हणू शकता. क्यू बी ए आर तर लक्षात आलंच असेल. फक्त जे कॉन्स्टंट आहे फ्रेंड्स, तर ट्रायंगलला आणि ट्रॅपेझॉइडलला किती आहे, 5.5. रेक्टँगलला आणि एस कर्वला किती येते, 2.77. तर लक्षात आलं असेल. ह्याला जर तुम्ही डिवाइड बाय 2 केलं तर 2 जा आणि 2 7 जा, तर 2.77 बनतं. तर लक्षात आलं असेल की ट्रायंगल आणि ट्रॅपेझॉइडलच्या हाफ असतो रेक्टँगल आणि एस. तर ही एक नवीन कन्सेप्ट आपल्याला लक्षात आली असेल यार, की ट्रायंगल आणि ट्रॅपेझॉइडलच्या हाफ असतो कोएफिशियंट रेक्टँगल आणि एसचा. म्हणजे जर ह्यांचा 5.5 असेल तर ह्यांचा असेल 2.75 किंवा 2.77 म्हणा. ठीक आहे. तर सिम्पल आहे. कॅन यू ड्रॉ माइंड मॅप नाव? आपण लास्टला ड्रॉ करूया माइंड मॅप. येस, वी कॅन ड्रॉ. आणि आपण ड्रॉ करूया लास्टला पण. ती तुम्हाला रिव्हिजन, तुम्हाला ह्यातनं लक्षात येईल की रिव्हिजनची मेथड काय आहे. ठीक आहे. रिव्हिजनची मेथड आपण अप्लाय करणार आहे. तर आता तुम्हाला एक रिव्हिजनची एक आपण काय म्हणतो, आपण एक ग्राफ ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. म्हणतो ना माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे काय, तुमच्या माइंडमध्ये बसायला पाहिजे असा मॅप, माइंडमध्ये गोष्टी फिट व्हायला पाहिजे. माइंड मॅप आपण ड्रॉ करूया फर्स्ट हायड्रोग्राफसाठी. ठीक आहे. हायड्रोग्राफ. तर हायड्रोग्राफ जसं म्हणलं की 2 प्रकारचे, इकडं 2 आणि इकडं 2. बघा, एक आहे ट्रायंग्युलर शेप, दुसरा आहे ट्रॅपेझॉइडल. हे 2 सेम आहेत. आणि तिसरं आहे रेक्टँग्युलर आणि चौथा आहे एस शेप. हे चारही बघितले आपण. तर ह्याचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला जो लक्षात ठेवा, क्यू बी इज इक्वल टू ए आर. हा डायरेक्ट हायड्रोग्राफचा फॉर्म्युला आहे. ट्रायंगलला जो एक्स कन्सिडर करतो आपण, ह्यामध्ये इथं एक्स पकडा, तो एक्सची व्हॅल्यू जी आहे, एक्स इज इक्वल टू 5.5. याच्यामध्ये पण एक्सची व्हॅल्यू 5.5. ह्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आहे 2.77. यामध्ये पण एक्सची व्हॅल्यू 2.77. सो सिम्पल. अशा प्रकारे तुम्ही एकदम शॉर्टमध्ये 1 मिनिटात अख्खा हायड्रोग्राफ रिवाईज करू शकता. तर हायड्रोग्राफमध्ये अजून एक महत्त्वाचा युनिट असेल, युनिट. तर रन ऑफ जो घेतो तो 1 सेंटीमीटर घेतो. आणि एरिया जो असतो, एरिया लेस दॅन 5000 किलोमीटर स्क्वेअर. त्यासाठी युनिट हायड्रोग्राफला. तर एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, ट्रायंगल येऊ दे, ट्रॅपेझॉइडल येऊ दे, रेक्टँगल येऊ दे आणि एस कर्व कुठलंही येऊ दे, आपली एकच ट्रिक, क्यूब इक्वल टू एक्स ए आर. ठीक आहे. एक्स इज 5.5 or 2.77. तर व्हेरी इंटरेस्टिंग थिंग वी हॅव कम टू नो. तर आता आपण लास्ट पार्टला हे तुम्हाला मी प्रूफ करणार आहे की ह्याच्यावर फास्ट कसं करणार, तुम्ही सोल्युशन कसं आणणार फास्टमध्ये. तर बघा, तर हे लक्षात आलं. हा माइंड मॅप असाच पिक्चर तुम्ही माइंडमध्ये क्लिक करून ठेवा. बघा, ट्रायंगल आला तर 5.5. हा ट्रॅपेझॉइडल पण ट्रायंगलचाच पार्ट आहे. 2 ट्रायंगल ह्यामध्ये इन्क्लुडेड. सो ट्रायंगलचाच पार्ट द्या ट्रॅपेझॉइडलला पण.
तर 2 ट्रायंगल जोडा, एक ट्रायंगल बनतो 5.5 बनतो परत. ठीक आहे, हा पण 5.5. रेक्टँग्युलर 2.77, एस 2.77. सो दॅट्स ऑल. आता मी एवढंच करणार एक्झामला, बाकी काही वरच्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या नाही केल्या तरी चालतात. एवढा माइंड मॅप लक्षात ठेवा. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की माइंड मॅप्स कसे करायचे, असे छोटे छोटे कन्सेप्टचे करून ठेवा. तर आता आपण बघूया क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन बघूया. आणि असे क्वेश्चन्स आहेत की जे UPSCला किंवा असिस्टंट इंजिनियरच्या एक्झाम्सला पडलेले आहेत. सो कुठलेही फेक क्वेश्चन्स तर मी घेत नाही कधी. आणि तुम्हाला प्रूफ भेटला पाहिजे की जे आपण करतो ते करेक्ट आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे की डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ द बेसिन कॅन बी अप्रॉक्सिमेटेड बाय ट्रायंगल. शेप बघायचा फर्स्ट ऑफ ऑल. शेप कुठला आहे? ट्रायंगल. ट्रायंगल म्हणलं की एकच पिक्चर यायला पाहिजे. काय रे, 5.5 खतम. 5.5 पिक्चरमध्ये आणलं. सो आता बघा बेस पिरियड किती आहे? बेस पिरियड आहे 80 आवर्स. आणि पीक फ्लो म्हणजे डिस्चार्ज जिथं तुम्ही युनिट बघायचं. जर का आलं नाही पीक फ्लो, हे बापरे डिस्चार्ज यूज नाही केलं, वर्ड पीक फ्लो यूज केलं. मग पीक फ्लो काय असतं? मी परत कन्फ्यूज झालो. असं करू नका. 200 मीटर क्यूब पर सेकंड म्हणजे डिस्चार्ज दिला आहे. आणि ऑकरिंग 16th आवर इफ द एरिया. 16th आवर म्हणजे 80 मधल्या 80 तुमचा बेस पिरियड आहे. 16व्या तासाला पीक येतोय 200 मीटर क्यूब पर सेकंड, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर बघा एरिया किती दिला आहे? 1440 एरिया. तर बघा सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. मग काढायचं काय? डेप्थ ऑफ रन ऑफ. बघा मी काय म्हणलं होतं, 4 पैकी कुठली तर एक गोष्ट विचारणार. काय आपले 4? QB इज इक्वल टू AR. हे 4 लोक होते आपले. 1 2 3 4. दिलेलं काय काय रे तुम्हाला? क्यू दिले का? दिलाय. बेस पिरियड दिले का? दिलाय. एरिया दिले का? दिलाय. काय काढायचं आहे? रन ऑफ. काय म्हणलं होतं? सिम्पल आहे. आणि काय रे? एक्स. इथं एक्स असतो. एक्स काय रे? ट्रायंगलला 5.5. सिम्पल आहे ना? ठीक आहे, बघा यांच्या मेथडनी पहिले जाऊया. यांच्या मेथडनी बघा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काढणं. मग हे 0.36 इंटू एरिया ऑफ हायड्रोग्राफ, एरिया ऑफ कॅचमेंट. मग हे सगळं तुम्ही एरिया करत बसणार, हे करत बसणार आणि तुम्ही आन्सर काढणार. आता आपल्या मेथडनी जाऊया. QB इज इक्वल टू 5.5 AR. पुढच्या क्वेश्चनमध्ये मी क्वेश्चन वाचणार नाही, डायरेक्ट मी अप्लाय करणार आहे ट्रिक. ठीक आहे, क्वेश्चन पण वाचणार नाही. QB इक्वल टू 5.5 AR. क्यू किती दिलं आहे? क्यू दिलं आहे 200. बी बेस पिरियड आहे 80 डिवायडेड बाय 5.5 एरिया 1440. ठीक आहे, आता 5.5ला मी लिहू शकतो त्याला 11/2. हे आपले आपले ट्रिक्स आहे सॉल्व करायचे. ते पण तुम्हाला फास्टमध्ये करायचं तर करा. बघा 0 कट. ठीक आहे, आता ह्यामध्ये 8 1 जा, 8 8 जा, 8 1 जा आणि 8 8 जा 64. 2 1 जा 2 9 जा 18. 11 इंटू 9 किती होता? 99. 2 इंटू 20. ठीक आहे, 2 इंटू 200 राहिलं वर. 200/99. 99ला मी 100 कन्सिडर केलं तर काय आन्सर भेटतं? 2 सेंटीमीटर. दॅट्स ऑल. किती वेळ लागला? 2 सेंटीमीटर. आपला आन्सर पण येऊन गेला. सो ऑप्शन इज 2 सेंटीमीटर. तर सिम्पल होतं. बघा आपण काय केलं, 200 इंटू 80 केलं डिवायडेड बाय 5.5 इंटू एरिया 1440. तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही आहे. याला फक्त मी 11/2 केलं. ठीक आहे, आणि इथं 200 होतं, इथला एक 0 कट केला. 8 1 जा 8 1 जा 8 8 जा 64 असतं. 2 1 जा 2 9 जा 11 इंटू 9 99. मी त्याला 100 कन्सिडर केलं. 100 आणि 200 मधलं 2 0 कट, उरलं काय? 2 सेंटीमीटर. सो सिम्पल यार. बघा परत मी तुम्हाला इझी करून ट्रिक सांगितलेली आहे. आता ह्यामध्ये मी क्वेश्चन नाही वाचणार, तुम्हाला डायरेक्ट सांगायचं आहे. काय विचारलं? इफेक्टिव्ह रेनफॉल. इफेक्टिव्ह म्हणलं 3 गोष्टी दिलेल्या आहेत, एक काढायची. दॅट्स ऑल. 3 गोष्टी दिलेल्या आहेत, एक काढायची. यामध्ये बघा, यामध्ये काय काय दिलं आहे? 500, 100 आणि 60. सो QB 100 इंटू 60 डिवायडेड बाय 11 इंटू 2 म्हणजे 5.5 इंटू 500. ठीक आहे, 500 500 कट, हे कट आणि 5 जा 5 12 जा. ठीक आहे, तर हे 11चं आपण लिहू शकतो. 11 इंटू हे 1.1 करा, इथं 1.2 0.9 12 9 जा 108 आणि 2 12 2 जा 24. 24/11. 11 1 जा 11 2 जा 22.2. 2.2च्या आसपास. तर आन्सर आहे 2.16. किती वेळ लागला? विदिन सेकंड्स. तुम्ही टाइमर लावा. विदिन सेकंड्स वी कॅन सॉल्व एनिथिंग. आणि कितीही टफ कॅल्क्युलेशन असू दे, आपली मेथड हे असं 60 30 वॉट एव्हर हे नीचे केलं आहे.
डोंट नीड टू डू, फालतू पण आहे, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल आपला. ठीक आहे, बघा लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी सॉल्व करतो यार, आणि हा फास्टमध्ये अप्लाय करायचा आपल्याला रूल. ठीक आहे, आता बघा म्हणलं कुठला हायड्रोग्राफ आहे, ट्रॅपेझॉइडल. शेप बघायचा बस, शेप जो दिला आहे दॅट्स ऑल. फॉर्म्युला काय आपला, क्यू बी इज इक्वल टू 5.5 AR. क्यू किती आहे, क्यू किती आहे 90. बेस किती आहे, टोटल बेस हा झाला B1, हा झाला B2, किती झाला 4 आणि 70 74. त्याला परत मी 11/2, कधी पण 5.5ला जर कॅल्क्युलेशन करता येत नसेल तर 11/2 करा, सोपं जाईल. 11/2 आणि R जो आहे तो रन ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल दिलेला आहे तुम्हाला 2 सेंटीमीटर. तर याला आपण 2 कन्सिडर करू. तर 2 कट होतं. 11 1 जा 11 8 जा कन्सिडर करतो. 11 8 जा 88 असतं. अप्रॉक्सिमेटली 8 कन्सिडर करतो, म्हणजे 74 × 8 केलं तुम्हाला एरिया भेटून जाईल. 8 4 जा 32, 8 7 जा 56, 57 58 59, 592च्या आसपास जे आन्सर आहे ते माझं करेक्ट आन्सर आहे. 599.4 इज द राईट आन्सर बी. तर बघा मित्रांनो, किती सेकंड्समध्ये ट्रॅपेझॉइडल असू दे, ट्रायंग्युलर असू दे, तुम्ही असंच रेक्टँग्युलर आणि याच हायड्रोग्राफची पण प्रॅक्टिस करा आणि कमेंट करा कसं झाला व्हिडिओ, तुम्हाला आवडली का ट्रिक. सो भविष्यात असेच नॉलेजेबल आणि तुम्हाला काय म्हणतात इझी, तुमची एक्झाम्सला एकदम इझी बनेल तुमची एक्झाम क्रॅक करण्यासाठी असे व्हिडिओज घेऊन येऊया नॉलेजेबल, आणि तुमचं काम सोपं करायचा प्रयत्न करतच राहणार आहे. तुमचं काम आहे फक्त शेअर करणं तुमच्या मित्रांना, तुम्ही पण नॉलेज द्या. ह्या गोष्टी चांगल्या जर शिकत असाल खरंच तर यू शुड हेल्प योर फ्रेंड्स ऑल्सो. ठीक है, सो इसी के साथ हम यहाँ पे रुकेंगे और मिलेंगे फिर से लवकरच, कारण महाट्रान्सकोचा हॉल तिकीट लवकरच डिस्प्ले होणार आहे. अँड सगळेजण वेट करत आहे 17 तारखेची काय होणार आहे महाट्रान्सकोला, आणि त्याचं जे पेपर डिस्कशन आहे महाट्रान्सकोचं ते फक्त आणि फक्त पेड जे आहे, जे आपले म्हणतो ना 99 रुपीजची जी टेस्ट सिरीज ज्यांनी घेतली आहे त्यांची एक, मी खरं तर ही गोष्ट सांगणार नव्हतो, पण तुमच्या बाकी विद्यार्थ्यांना पण हेल्प भेटावी आणि त्यांनी जॉईन करावं म्हणून आपण एक झूम मीटिंग ठेवलेली आहे. जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल खरंच त्याला फायदा होईल. झूम मीटिंग आपण ठेवणार आहे, खास कर त्या स्टुडंटसाठी ज्यांना खरंच त्यांना कुठेतरी हेल्प होणार आहे त्या महाट्रान्सकोच्या पेपर सोल्युशन्सची. ठीक आहे, तर जे 50 क्वेश्चन्स पडणार आहेत तुमच्या पेपरला त्याचं डिस्कशन्स 18ला 17ला तुमचा पेपर आहे, 18ला राहील आपली झूम मीटिंग. ठीक आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे काय नाही करायचं, 99वाला पॅकेज घ्यायचं आहे, टेस्ट सिरीज जॉईन करायची. टेस्ट सिरीज जॉईन का करा म्हणतं, कारण तुम्हाला बघा ही एक्झाम सोडा यार, ही एक्झाम चला कोणी जर सिरियसली नाही केला असेल WRD, पण पुढच्या संपल्या नाही आहेत अजून, ZP आहे, BMC आहे, आणि ह्याच पॅटर्नवर आहे. 50-60 क्वेश्चन्सच तुम्हाला टेक्निकलचे विचारत आहे, आणि आपली टेस्ट सिरीज तशीच आहे. पूर्ण जे म्हणतो ना आपण फुल लेंथ टेक्निकल 60 क्वेश्चन, बऱ्यापैकी आता कुठली एक्झाम अशी राहिली नाही की पूर्ण 100% टेक्निकल येणार आहे पेपरला, असंच येणार आहे 50% to 60%. आता बघा ही ट्रान्सको बघा 50% टेक्निकल, WRD बघा 60%, PWD काय 70%, म्हणजे 50 60 70 हाच पॅटर्न राहणार आहे टेक्निकलचा. तर तुम्ही टेस्ट सिरीज आपली जॉईन करून 60 to 70% टेक्निकल पोर्शन चांगला जेवढा एक्झामला आहे तो कवर करू शकता, आणि असे ट्रिक्स पण शिकू शकता. म्हणणं आपल्या जो डिटेल सोल्युशन्स आहेत मी त्यामध्ये सगळे असे काही जितकं पॉसिबल आहे तिथं ट्रिक्स टाकायचा प्रयत्न पण केला आहे. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग, आणि चांगले सपोर्टिंग की आपलं जे सिव्हिल ॲडिक्स आहे बरेच जण, खरंच आभार व्यक्त करतो की ज्यांनी आपल्या टेस्ट सिरीजला एवढा चांगला रिस्पॉन्स दिला, आणि परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. असंच जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना पण करायला लावा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.